नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एकदा श्री गुरुदेव दत्त असे जर म्हटले तर काय होते? तुम्हाला जर आपल्या गुरुदेव दत्त महाराजांच्या नामस्मरणाची ताकद जाणून घ्यायची असेल तर कृपया हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा। या व्हिडिओ मार्फत आज मी तुम्हाला एक छोटीशी अशी परंतु तितकीच मनोरंजक कथा तुम्हाला आज सांगणार आहे, ज्यातून तुमच्या मनात जो प्रश्न पडलेला आहे की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप या कथेमार्फत मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी भक्तांनो, एका गावात एक श्रीमंत जोडपं राहत होतं। ते जोडपं जितकं पैशाने श्रीमंत होतं तितकंच ते जोडपं मनाने सुद्धा खूप श्रीमंत होतं। हे जे दोघी नवरा बायको होते हे दिवसभर भरपूर दानधर्म करत असे। त्याचसोबत हे जे काही जोडपं होतं ते देवाचं सुद्धा भरपूर नामस्मरण करत असे। या जोडप्याला एक छानसा असा छोटासा गोंडस मुलगा पण होता। या मुलावरही त्यांनी देवाचं नामस्मरण या मुलाने करावं यासाठी हे जोडपं त्याच्यावर संस्कार करू लागले, परंतु तो मुलगा काही त्यांना देवाचं नामस्मरण करताना कधी दिसत नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचं दानधर्म सुद्धा तो मुलगा करत नव्हता। जोपर्यंत तो मुलगा लहान होता तोपर्यंत त्या जोडप्याला त्याच्याविषयी काहीही वाटले नाही, परंतु जसा जसा तो त्यांचा मुलगा मोठा होऊ लागला त्यावेळेस मात्र या जोडप्याला त्या मुलाची अतिशय चिंता वाटू लागली। कारण की त्यांना माहिती होतं की आपला मुलगा कुठल्याही देवाचं साधं नाव सुद्धा मुखातून काढत नाही किंवा कुणालाही साधं दानधर्म सुद्धा करत नाही। जर आपला मुलगा देवाचं काहीच करत नाही तर आपल्या या मुलाचं नंतर कसं होईल याची सारखी चिंता त्या दोघाही नवरा बायकोला वाटत असे। नंतर हे दोघं जण ज्या गावात राहत होते त्याच गावात काही दिवसांनी एक साधू महाराज राहण्यासाठी आले। तेव्हा हे संपूर्ण कुटुंबीय त्या साधू महाराजांच्या दर्शनासाठी गेले। त्यावेळेस या जोडप्याने त्या साधू महाराजांना आपली व्यथा सांगितली की साधू महाराज, हा माझा मुलगा आहे, परंतु हा काहीही देवाचं नामस्मरण करत नाही किंवा कुणालाही काहीही दानधर्म करत नाही, त्यामुळे आमच्या मनात सतत त्याच्याबद्दल खूप मोठी चिंता आहे। साधू महाराज, आता तुम्हीच असं काहीतरी करा की त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण निघालं पाहिजे। त्यावेळेस साधू महाराज त्यांना सांगतात की तुम्ही काहीही चिंता करू नका, मी जेव्हा तुम्हाला बोलवेल तेव्हा उद्या या मुलाला माझ्याकडे तुम्ही घेऊन या, मी बरोबर त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त हे नाम वदून घेईन। तर मग दुसऱ्या दिवशी हे जे काही जोडपं असतं हे आपल्या मुलासोबत त्या साधू महाराजांकडे जातं आणि साधू महाराजांनी त्या जोडप्याला आणि त्या मुलाला बघितल्यानंतर मुलाकडे बघून साधू महाराज म्हणतात की काय रे, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं? तेव्हा तो मुलगा उलट त्या साधू महाराजांनाच उलटून बोलतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं? हे जेव्हा त्या मुलाचे आईवडील ऐकतात तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो की साधू महाराजांनी आपल्या मुलाच्या मुखातून चक्क गुरुदेव दत्त महाराजांचं नामस्मरण वधवून घेतलेलं आहे। आपला जो काही मुलगा आहे तो कधीही देवाचं नामस्मरण करत नाही, परंतु महाराजांनी हा जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने का होईना आपल्या मुलाच्या मुखातून एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं या निमित्ताने त्याच्या मुखातून गुरुदेव दत्तांचं नामस्मरण निघालेलं आहे। आणि मग त्याच्या आईवडिलांनाही फार आनंद होतो। थोड्या वेळाने त्याचे आई वडील आणि तो मुलगा घरी निघून जातात आणि मग हा जो काही मुलगा आहे या मुलाच्या मनात हाच प्रश्न सतत रेंगाळत राहतो। तो सतत त्याच्या मनात असा पुटपुटतच असतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं, म्हणजे त्याला स्वतःला सुद्धा या प्रश्नाचा अर्थ कळत नाही किंवा नक्की खरंच काय होतं श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर या प्रश्नाचा त्याला उलगडाच होत नाही। आणि त्यामुळे जसं जसं त्याचं वय होत जातं कालांतराने हा जो काही मुलगा आहे तो वयोवृद्ध होतो व काही दिवसांनी तो मरण पावतो। मरण पावल्यानंतर हा जो काही मुलगा आहे तो यमधर्मापुढे उभा असतो आणि मग तो यमाला म्हणतो की तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, परंतु आधी तुम्हाला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। त्यावेळेस यम त्याला म्हणतो की विचार, तुला काय प्रश्न विचारायचा आहे तो? तर मग हा मुलगा सांगतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं?
मग यम थोडासा विचारात पडतो आणि त्या मुलाला म्हणतो की मला तर गुरुदेव दत्तांबद्दल सगळं माहिती आहे, परंतु एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं याचं उत्तर मीही तुम्हाला नाही देऊ शकत. त्यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, आपण ब्रह्मदेवाला हा प्रश्न विचारू, असं तो यम त्या मुलाला सांगतो. तर हा जो काही मुलगा आहे तो म्हणतो मी ब्रह्मदेवांकडे यायला तयार आहे, परंतु तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला मला या पालखीतून बसून न्यावा लागेल आणि तुम्हाला या पालखीचे भुई व्हावं लागेल, असं तो यमाला सांगतो. मग यम म्हणतो ठीक आहे, मी तयार आहे भुई व्हायला. आणि असं म्हणून मग ते दोघे जण पुढे जातात. हा मुलगा मस्तपैकी पालखीत बसलेला असतो. पुढे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला पण हा मुलगा तोच प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल. आणि मग ब्रह्मदेव पण विचारात पडतात. ते पण तेच म्हणतात की गुरुदेव दत्तांबद्दल तर आपल्याला सगळं माहिती आहे, परंतु एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होईल याचं उत्तर ब्रह्मदेवाकडे पण नसतं. आणि म्हणून ब्रह्मदेव त्या मुलाला सांगतात की आपण आहे ना आता विष्णूकडे जाऊ आणि विष्णूला या प्रश्नाचं उत्तर विचारू. मग हा मुलगा म्हणतो की तुम्हालाही माझ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला सुद्धा माझ्या पालखीचं भुई व्हावं लागेल. आणि अशा प्रकारे ते तिघेही जण म्हणजे अक्षरशः ब्रह्मा आणि यम हे दोघी त्या मुलाच्या पालखीची भुई बनलेले असतात. आणि तो मुलगा मात्र मस्तपैकी पालखीत बसून पुढे त्यांच्यासोबत जात असतो. पुढे गेल्यानंतर त्यांना विष्णुदेव जे असतात त्या विष्णुदेवाला हा मुलगा प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल. आणि मग विष्णुदेव पण विचारत पडतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होईल याचं उत्तर विष्णूकडे सुद्धा नसतं. आणि त्यामुळे विष्णुदेव पण त्याला सांगतात की मलाही नाही माहिती एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होईल. आणि असं म्हणून मग तो मुलगा विष्णूला म्हणतो की बघा तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ना, मग आता तुम्ही हा पंखा घ्या आणि मला हवा घाला. अशा प्रकारे ब्रह्मा आणि यम त्या मुलाच्या पालखीचे अक्षरशः भुई बनलेले असतात आणि विष्णुदेव त्या मुलाला पंख्याने हवा घालत असतात. पुढे मग विष्णुदेव म्हणतात की आपण शिवाकडे जाऊ आणि शिवाला विचारू की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते. पुढे गेल्यानंतर हा मुलगा मग शिवाला प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते. तेव्हा शिव पण हेच म्हणतात की श्री गुरुदेव दत्तांबद्दल मला सगळं माहिती आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नाही देऊ शकत की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हे मलाही माहिती नाही, त्यासाठी आपण गुरुदेव दत्तांनाच भेटायला जाऊ. असं म्हणून शिव सुद्धा या मुलासोबत गुरुदेव दत्तांना भेटायला या मुलासोबतच येत राहतात. अशा प्रकारे या मुलाच्या पालखीचे दोघ जण भुई आणि विष्णू पंखा घालायला आणि अक्षरशः साक्षात शिव या मुलाबरोबर चालत असतात. मग हे सगळे जण गुरुदेव दत्त महाराजांकडे जातात. तो मुलगा जेव्हा गुरुदेव दत्त महाराजांसमोर गेला तेव्हा तो मुलगा पालखीतून खाली उतरला आणि गुरुदेव दत्तांना बघून बोलला की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं. ते बघून गुरुदेव दत्त त्या मुलाकडे बघून हसले आणि म्हटले की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होतं. बघ तू आयुष्यभर तुझ्या मनात हा प्रश्न ठेवून राहिलास की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं, आणि याच्याने तुझी बेचैनी इतकी वाढत गेली की अक्षरशः तू कितीदा तुझ्या मुखातून माझं नामजप करत राहिला. आणि तू या प्रश्नामुळे अक्षरशः तुला साक्षात यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव तुला माझ्या चरणापाशी स्वतः घेऊन आले. ब्रह्म, विष्णू, महेश यांनी तुला जीवन मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या चरणाजवळ आणलं. आणि एकदा श्री गुरुदेव दत्त तू म्हटलं आणि म्हणूनच तू आता या जन्म मरणाच्या फेऱ्यातून पूर्णपणे मुक्त झालेला आहेस आणि तुझी जागा कायमस्वरूपी माझ्या या चरणांपाशीच तयार झालेली आहे. आणि हेच ते फळ आहे की जे तुला फक्त एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटल्यामुळे मिळालेलं आहे. आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की तुझी जागा माझ्या चरणाजवळ कायमस्वरूपी तयार झालेली आहे. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, असं आपल्या गुरुदेव दत्त महाराजांनी त्या मुलाला सांगितलं. तर स्वामी भक्तांनो, तुम्हालाही
तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओ मार्फत नक्की मिळालं असेल की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं. तुम्हाला आजची ही कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचसोबत आपल्या गुरुदेव दत्त महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.